नमस्कार मित्रांनो, आपला ट्रिपचा दिवस आहे तिसरा. आता आपण परत एकदा चाललोय गंगामध्ये आंघोळ करायला. सकाळी फुल चिल्ड पाणी बोलतात, तरी पण आपण जाऊ, आपला कॉन्फिडन्स दाखवू. लोक आहेत बरेच आंघोळ करायला. सध्या आम्ही आलोय तिघ जण, भाऊ आहे, दीपेश आहे आणि प्रकाश मास्तर आहेत. अरे गणेश मास्तर पण आहेत. गणेश मास्टरची आंघोळ झाली वाटतं. बघूनच वाटतं पाणी पका चिल्ड आहे. पाठीमागं तुम्ही व्ह्यू बघत असाल, पाणी पका चिल्ड वाटतं मला. मॉर्निंगचा व्ह्यू बघा. ठंडा आहे का मास्टर पाणी? निकला अरे एक नंबर पानी है, ठंडा नहीं. एक बार बदल में गया ना पानी तो गर्म होता है. हाँ, मास्टर ने कॉन्फिडेंस दिया अभी अपन लोग को. चलो जाने के लिए रेडी हो जाओ अभी. मास्टर संत चालू आहे फोटोशूट. प्रथम गंगा स्नान आणि आता आम्ही गंगेमध्ये तो कापूर पेटू ना, कापूर लगेच पेटतो. पेटला. आणि अशा प्रकारे आम्ही मी तुला हे करतो. अरे नाही पीसचा अर्धो हवा आहे. गंगा मैया की जय हो जय गंगा मैया की. अभी ठीक कर दिया. तर झाली आमची आंघोळ बिंगोल. पाणी पण एकदम कडक थंडा होता. यो वावर थंडा पाणी कवाच बघला नाही. लय थंडा पाणी होता. आता राजमास्तर गेलेत आंघोलीला. राजमास्तर, राजमास्तर पाणी कसं आहे? मस्त आहे. असं वाटतंय का मी आलोय आमच्या नदीवर. तरी पण कसं तरी अंग धावला. पण एकदा धुल्यानंतर ती थंडी नाही राहत अंगामध्ये. एकदम अंग बॉडी एकदम गरम होऊन जाते. नाही थंडा वाटतोय. आता कापूर, आता मी जातो आता आंघोलीला. गंगेमध्ये आता आंघोळ करतो. राजू मी येतो. जय गंगा मैया की. चला आता जातो रूमवरती. रूमवर जाऊन तुम्हाला भेटतो. फ्रेश होऊन जरा कपडे फ्रेश घालून जरा मग आपण फिरू मार्केट वगैरे आणि शॉपिंग वगैरे पण होईल. तर तुम्हाला दाखवतो सर्व काय आपलं कसं काय होणार आहे आजचं नियोजन. आणि मला लगेच संध्याकाळी आपली हिमकूट एक्सप्रेस. चला आता झालं रेडी एकदम फ्रेश वगैरे. आता जरा नाश्ता वगैरे करू. मास्तर यांचा नाश्ता चालू आहे इथं बघू शकता. पकोडा खातात मास्तर. कांदा बटाटा पकोडा. चला आपण पण जरा खाऊ. जरा आपल्याला बी जाम भूक लागली. पकोडा सिंग पकोडा सिंग. मारो हात. डॅन मास्टर काय मुकात आहेत. कांदा पण आहे ना, मिक्स आहे. आता चाललोय थोडी शॉपिंग आणि मार्केट फिरायला. बघू सकाळचं वातावरण एकदम थंड आहे, एकदम नॉर्मल आहे. थंडी तर आम्हाला लागत नाही कारण की आम्ही गंगा स्नान केलं सकाळी पॉवरफुल होला डायरेक्ट. तर थंडी आखी गेली आतमध्ये. आता बघू जरा व्ह्यू वगैरे दाखवू तुम्हाला कसं काय ते.
बघू शकता आता आलोय जरा नाश्ता वगैरे चालू होतं आता झालेला आहे भेटलेला आहे मी घेतले घेतले का तो 50 रुपये इथं 25 फायटिंग घेतात नाश्ता फायटिंग घेतलं दाखव वाजता भांगरी घेतलं भांगरी अरे 2 पोस्टे घेतलेले फायटिंग डायरेक्ट लावाची कुस्ती इथं मग चला आता नाश्ता करून मग भेटू जरा हे कचोरी आहे तो लोमट्या समोसा लोमट्या समोसा तेव्हा अजून फ्राय होतं बघू शकता तुम्ही आपण घेतलाय समोसा लोमट्या समोसा तोडके दे तोडके पाहिजे ना ती तर गाई बोटा एवढी मोठी आहेत म्हणजे आणखी पण जात नाही द्राक्षे. आमचा पाप्या मास्टर घेतोय पण त्याने कसं आहे वा क्लॅनेट वाजायला लागतं ना अशी हे अशी वाजायला लागते अरे वाजतं मस्त असतं रे हो वाजवली छोटी वाजव छोटी जास्त वाजव बघू दाखवा मसर वाजून जरा वाजली ना नुसत्या वॉच वॉच म्हणजे वॉच तर तुम्ही बघत असाल आता ही आपली गंगा बघा मधला व्ह्यू बघा गंगाचा कसा आहे एकदम खतरनाक तर आपण बॉटल घेतली गंगाजल घेण्यासाठी तर आता आम्ही गंगाजल भरून घेतलंय बॉटलमध्ये आता आमचा एकदम विश्रांतीचा वेळ आहे सध्या म्हणजे ट्रेन तर संध्याकाळी 6:30 वाजता येईल तर 4-5 घंटे आता असंच आणि इकडे तिकडे फिरणार तुम्हाला पण दाखवणार मध्ये मध्ये काय कसं काय आता 3 बाटल्या भरून घेतल्यात एक मास्टरची आहे 2 आमचे आहेत चला भेटू पुढे आता 5 minutes later. मित्रांनो इकडनं तुम्ही व्ह्यू बघू शकता मनसा देवी इकडनं पूर्ण क्लिअर दिसते आपल्या समोरून काल जे आपण दर्शन घेतलं मनसा देवीचं ते लांबून बघा कसं दिसतंय इकडनं रोपवे आहे जिथं आपण काल गेलो तो रोपवे मधून बसून आणि आज मंदिर तर निघालोय आता आम्ही हरिद्वारवरून म्हणजे हॉटेलवरून आपल्या आता चालू स्टेशनच्या इकडे स्टेशन म्हणजे संध्याकाळी ट्रेन आहे आपली एअरपोर्टची त्या जणी बॅगा घेतल्यात आता प्रत्येकजण निघाले आता जातात तो इकडनं रिक्षा करू आणि स्टेशनवरती डायरेक्ट जाऊ आपल्या हरिद्वार स्टेशनवरती मित्रांनो विषय असं झाला आहे का आमची जी एक्सप्रेस होती 7:30ची हिमकुट एक्सप्रेस ती आता झाली रद्द काय कारणामुळे तर काय डोका चालत नव्हता कोणाचा तर मास्तर जाऊन गेला काहीतरी बंदोबस्त बस बघितली आता तर आम्ही आता रात्री बसने प्रवास करू सकाळी ती आम्हाला खतराला सोडेल तर सध्या हाय वेल तर तो वेल आम्ही जरासा म्हणजे असं फ्री करण्यासाठी आता आम्ही आलो डॉमिनोज इथे ऑर्डर वगैरे बर्गर वगैरे घ्यायला बघू शकता तुम्ही मास्टर आलेत आणि डॅन मास्टरने स्पॉन्सरशिप केलं आम्हाला बर्गरसाठी तर आता खाल्यानंतर भेटू जरा पोरांचं रिॲक्शन वगैरे दाखवू आपण कारण की सगळ्यांची तोंडा पडली डायरेक्ट अचानक जी एक्सप्रेस आहे ती रद्द झालेली आहे आणि जवळपास पण नाही ना एवढं लांब येऊन एक्सप्रेस रद्द आणि जायचं बोललं तर मेन आपली वैष्णोदेवी यात्रा आहे तर बघू चला पुढे 1 hour later. तर आता आलोय बसमध्ये बस पण स्लीपर कोच आम्ही म्हणजे घेतली डायरेक्ट म्हणजे आरामात जाऊ असं काय म्हणजे कोणाला प्रॉब्लेम नको डायरेक्ट स्लीपर कोच आहे तर बसलोय आम्ही आता सगळी जेवायला जेवण चालू आहे आमचा तर आपली एक्सप्रेस जी होती ती रद्द का झाली होती ते मास्टर सांगतील तुम्हाला बसवाल्यांचा स्ट्राईक आहे म्हणून आणि काहीतरी झालंय तिकडे बसवाल्यांचा आणि त्यांनी काहीतरी रेल्वेचं स्टेशन बंद केलंय ऋषिकेश त्याच्यामुळे आमची ट्रेन जी ऋषिकेशवरून होती हिमकुंड एक्सप्रेस
ती जाणार होती कटरा म्हणजे वायावर. आता ते 3 दिवस रद्द आहे, तर त्याच्यामुळे आम्ही अर्जंटली बस केली आपण स्लीपर कोच. टायमिंग आपला तोच होणार आहे कोचाचा. फक्त बघू शकता स्लीपर बस ट्रेनच्या ऐवजी बसचा प्रवास. येस येस. एक याच्यामध्ये आम्ही 3 जण बसले, तसं बरेच जण बसले बरेच याच्यामध्ये. सौरभ मास्तर म्हणजे पोरं बघू शकता, वेगवेगळे कंपार्टमेंट असे त्यांना वाटून दिलेले आहेत. एक मध्ये 3 जण आम्ही. A few inches later. तर मंडळी वाजले 10. आता आम्ही आल्या हॉटेलला, म्हणजे मधीत बसने ब्रेक घेतलाय तर अर्ध्या घंट्याचा. फुल थंडी इथं आतमध्ये बसमध्ये AC असून एवढी थंडी नाही लागत, तेवढी बाहेर थंडी आहे. पोरं आहेत सगळे बघू शकता तुम्ही इथं. हँग मध्ये टराट आणि फराट. आपल्या वाटणीची पाईपलाईन दे ना त्याला. ते काय चालू आहे ना. क्या ऑर्डर लेने का राज मस्तर? काही सांगू शकत नाही. आता मला खूप जास्त थंडी वाजली. बस पेक्षा बाहेर थंडी लागते. AC फूड एक्सप्रेस. फुल चिड वातावरण आहे. काय माहिती यशला कोणचा फोन येतो नुसता हमेशा बघू तर कानाला फोन असतो यशच्या. काय बोलता आदू मास्तर? बाकी एकदम मजेत. सिस्टम वेगळी आहे ना. ऑर्डर करायच्या पहिले पैसे द्यायला लागतात. असं कुठलं हॉटेल कुठला आहे? काय करू आता आपण महाराष्ट्र सोडले नाही ना. पैसे द्या नंतर जेवायला भेटतात. पळून जाणार एवढी मोठी बस आहे. करोड रुपयाची बस घेऊन आले आम्ही. बॅट केले. काय बोलणार होता? चायनीज आयटम नाही. बालाने घेतले टिश्यू पेपर. बघू तोंड दाखव जरा. झोपाले वाटतं जाम. जाम झोपाले. खूप चालत होतो. हो ना. 9:30 वाजल्यापासून चालत होतं तर 5 वाजल्यापर्यंत. आमची ट्रेन पण सुटली. नशीब ते माताजी आईच्या आशीर्वादाने आम्हाला ट्रेन बस सुद्धा भेटली. नाहीतर आम्ही तिकडे हरिद्वारला अटकलो असतो. हो ते तर आहे. नक्की नक्की. आणि हे आपली पंचायत गँग इथे बसलेली आहे. आपण पण इथे बसणार आहोत. थम्स अप. Thumbs up. Yeah. काहीच करू शकत नाही आता. आलाशी झालेत ना काय कोणाचे अन्नशील काय बोलणार आता? लय बेकार आलेत. ट्रेन का सफर था बस में आ गए. दुश्मनाला पण नको असं. तर राज मस्तर बोला आमचे काहीतरी असेल. काय माहिती का, आमची ट्रेन कॅन्सल नसेल झाली ना तर आम्ही मजेत नसतो. पण आता आम्हाला मजबुरीमध्ये सर्व काही करावं लागलं. 2 जणांना 3 जण ऍड करायला लागले आम्हाला. करायला लागली. ऍडजस्ट आता पण आपलं आहे बऱ्यापैकी चांगलं आहे. आपलं टेन्शन नाही आपल्याला. फक्त जम्मूपर्यंत आपण पोहोचू. मग पुढचा प्रवास आपण सांगू नंतर काय आहे. थंडी कशी आहे मास्तर? आज मला खूप जास्त थंडी वाजली. सगळा गडबड काम झाले. खूप जास्त थंडी वाजली. आज माझी हालत खराब झालेली. काहीच बोलू शकत नाही. बसमध्ये AC असेल तिथे थंडी नाही लागत, पण बाहेर आल्यावर ही निश्चित थंडी वाजते. खतरनाक खतरनाक खतरनाक. आता सध्यानंतर आता जेवल्यानंतर आपण भेटू. नक्कीच भेटू आपण. चला आता बोलू नंतर. A few inches later. मित्रांनो आता झालंय जेवण. आता चाललोय आम्ही वापस आमच्या डब्यामध्ये. बघू शकता अशी 2-2, 3-3 जण आम्ही की कॅबिनमध्ये घुसून बसलो. काम 25 डायरेक्ट. काय बोलतोय? एक बोगी मी डायरेक्ट 3-3 जण. जेवायला काय होतं ना काय नाही. असला ज्या आईला जेवण याच्या पहिले पैसे येतात. पहिले गाण्या मास्तर काय बोलता? थांबा जरा मग चप्पल ठेवून द्या मला. आता बोललं काय चप्पल तिथून बघू शकता. खतरनाक काम झालेलं आहे आमचं आता. डैन मास्टर चलो 3-3 डायरेक्ट हम लोग अंदर. आई का लोग अंधेरा अंधेरा आ गए रे. चला मित्रांनो डायरेक्ट आता भेटू जम्मू नाही तर कतरा. आता डायरेक्ट आम्ही चिल करतो, झोपतो. जम्मू नाही तर कतराला भेटू तुम्हाला डायरेक्ट. झोपला तो खपला. डायरेक्ट रूल नवीन रूल आले आता.